नमस्कार, मी पंजाब डक हवामान अभ्यासक कंपोस्ट गुगळी धमणगाव तालुका सिल्लोड जिल्हा परभणी. 23 पर्यंत पासून ते जवळजवळ सांगायचं झालं तर 2 ऑक्टोबर पर्यंत हा पाऊस राज्यात चालूच राहणार आहे, म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा. त्याच्यात सांगायचं झालं तर 24-25च्या दरम्यान 24-25-26-27च्या दरम्यान उत्तर महाराष्ट्राकडे खूप देखील पाऊस पडणार आहे, मुसळधार पाऊस पडणार आहे. म्हणून गोदावरी नदीला परत पूर येणार आहे. म्हणून गोदावरी काठच्या लोकांनी आपण आपलं पाईपलाईन असं मोटर असं काढून घ्यावे, कारण की परत त्या जायकवाडी धरण 100% भरलेलं आहे, त्याचं पाणी सोडावं लागणार आहे. त्याच्यामुळे तुम्ही काय करा, आता सतर्क म्हणून तुम्ही काय करा, तुम्ही तुमचं मोटर वगैरे काढून घ्या. आणि सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की सध्या आता ह्या 2 तारखेपर्यंत जशी वेळ भेटेल, जशी उघाड भेटेल तितक्या तुमच्या त्या वळ्या उघड्या करा, लगेच ते झाकण्याची तयारी ठेवा. कारण की राज्यामध्ये आता 2 तारखेपर्यंत पाऊस आहेच. म्हणजे दररोज काय होणार, प्रत्येक भागामध्ये 3-3 दिवस पाऊस येऊन जाणार आहे, म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा. पण राज्यात सांगायचं झालं तर आपण एकदा सांगितलं होतं की राज्यात 21 तारखेला पाऊस सुरू होणार आहे. आता नांदेड भागामध्ये पाऊस सुरू झालेला आहे आणि तो पाऊस आता सोलापूर इकडे लातूरकडे देखील चालूच आहे आणि आणखीन महाराष्ट्रामध्ये आज दुपारनंतर बऱ्याच ठिकाणी पाऊस जाणार आहे, म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा. पण सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो, आजच्या दिवस आणखीन दुपारपर्यंत चान्स आहे. जशी वेळ भेटेल तसं हार्वेस्टरनं तुम्ही तुमचं सोयाबीन वगैरे काढून घ्या. आणि सोयाबीन काढल्याच्या नंतर त्याला ऊन द्यावं लागतं, म्हणून हे देखील सगळ्यांना लक्षात द्यायचं. अचानक वातावरणात बदल झाला तर लगेच एक मेसेज दिला जाईल. धन्यवाद.